आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं एवढ्या वेळ कुठे गेली होतीस तू? एवढं टेन्शन आलं आम्हाला. सुंदरी कुठे होतीस तू? एवढा का वेळ लागला ग? म्हणजे सगळं ओके आहे ना? मला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता, त्याच्यासाठी मला एकांत हवा होता म्हणून गेले होते. निर्णय? आपण उद्याच हे घर सोडतोय. उद्या? काय बोलतेस तू सुंदरी? आणि असं काय कोसळलंय का? उद्याच्या उद्या घर सोडायचंय? आदित्य तर म्हणत होता की 45 दिवस मिळतात सरकारकडनं आपल्याला. अरे तिला जरा बसू तर द्या. लगेच आलेल्या प्रश्नांचा काय भडीमार सुरू केलाय तुम्ही? आई, आपण नवीन घर घेणार? केवढं मोठं आहे ग ते? खूप मोठं आहे बाळ, आणि तिथं बरीच माणसं आहेत. तुला खेळायला पण खूप मोठी जागा आहे. सुंदरी बघ, सावीचं जाऊ दे. आम्हाला सांग कुठे चाललोय आपण? आदित्य, काय झालं? कसली चर्चा चालली आहे एवढी? सुंदरीलाच विचारा. सरू, काय झालंय अगं? आजी, आईनी ना नवीन घर घेतलं. कुठं? कधी? आणि आम्हाला तर काही सांगितलं नाही. अगं सांगते ना होती. आता आपल्या सगळ्यांचा विचार करूनच तिने काहीतरी ठरवलं असेल ना, आणि आपल्या भल्यासाठीच ती विचार करणार. मग डोळं मिटून तिच्या मागं जायला काय हरकत आहे? हे बघ, आता ती जिथं म्हणतीया ना तिथं हे घर सोडल्यावर जायला काय बी हरकत नाही. काय सरू? बरोबर आहे तुझं. सावी, तू आज जा आणि तुझी सगळी खेळणी वगैरे भर. आपल्याला लगेच निघायचंय. हो, जा तुझी पॅकिंग कर. सांगशील का सुंदरी, कुठे आणि कधी घेतलंयस घर? मी घर विकत घेतलेलं नाही आणि भाड्याने घेतलेलं नाही. म्हणजे तुला कोणी फ्री मध्ये देतंय घर, असं आहे का काही? तसंही नाही. अगं सरे, मग काय म्हणजे फ्री मध्ये नाही, भाड्यानं पण नाहीये, विकत पण नाही, म्हणजे काय प्रकरण काय? खरं तर मला याही गोष्टीची कल्पना नाहीये की आपण जिथे चाललोय तिथे आपल्याला राहायला जागा मिळेल की नाही, आणि जरी गेलो तरी आपण कुठल्या नात्याने तिथे राहणार आहोत मला याची कल्पना नाही अजून. सुंदरी तू बरी आहेस ना? वेडी झाली आहेस का तू? काय बोलतेस? तुला कळतंय? तुला असं म्हणायचंय की उद्या आपण एका घरात जायचंय, त्या घरात गेल्यावर आपल्याला कळेल त्या घरात आपल्याला राहायला मिळणार आहे की नाही मिळणार आहे.